फुल एनर्जेटिक आहे, फुल एनर्जेटिक आहे. ते बघा ते बघा. हो आणि भावाचा चष्मा खाली पडलाय. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व चांगले असणार आणि तुमचं स्वागत आहे नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या. तर आजचा ब्लॉग तुम्ही टायटल तर समजला असणार तुम्हाला की आजचा ब्लॉग काय होणार आहे. तर आज आहे संडे आणि आज आपण जाणार आहोत मरीन लाईन्सला आणि संडेची मरीन लाईन्सची मजा काय असते हे मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला जाऊया. तर आता आपण पोचलो आहोत नेहरू स्टेशनला आणि इथून आपल्या CST ट्रेन पकडून CSTला जाऊन तिथून मग मरीन्सला जायला लागेल. तर आता आपण निघू लवकरात लवकर आणि तिथे माझ्या मते तरी 8:30ला किंवा 8च्या अगोदर तिकडे इव्हेंट चालू होतात. तर ॲक्टिव्हिटी चालू होतात. तर बघू आता पुढे काय होतं ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले 5:32 झालेत आणि आता येईल ट्रेन. एक बहादूर म्हणजे JTB स्टेशनला आणि आपले काही मित्र येतात आपल्यासोबत. तर त्यांना आपण घेऊन निघूया पुढचा प्रवास चालू करूया. ते लोक येतील आणि आपण लगेच मग ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता आपले मित्र आलेले आहेत आणि आता आपण ट्रेन पण आलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी आणि बघू पुढे ब्लॉगमध्ये काय होतं आहे. कसं वाटतं शिवम सकाळी लवकर उठून? तर मित्रांनो हा बघा MC स्टॅनचा हा छोटा भाऊ आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मित्रांनो आता आपण पोचलो आहोत CST स्टेशनला आणि आता तर आता आपण आलो आहोत मरीन लाईन्सला. आत्ताच जस्ट पोचलो आपण आणि आता बघू की कुठे कुठे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आणि माझ्यासमोर दिसतंय की इकडे एक ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि आता बघू की किती ॲक्टिव्हिटीज आहेत. अजूनपर्यंत पब्लिक आलेली नाही आहे, जस्ट आता चालू झालेलं आहे. तर आता मला माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येते की नाही. थोडा क्राऊड जास्त वाढतो आहे त्यामुळे आवाज थोडा कमी येईल. तर मी आता तुम्हाला दाखवतो की मरीन लाईन्सला संडेला काय मजा असते ती. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता आपण पुढे जाऊया. इथे ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत तर बघू आता पुढे. आणि काय नाही माझा चष्मा खाली पडलाय. मजा आया. ये लोक बघ गेली तिथं भावा. त्याला असं वाटतंय की जाऊ की नको. बघू आता भाऊ काय करतोय बघायला. तर पुढे रॅप बॅटल चालू आहे असं बोलतात. आता आपल्याला माहित नाही, आता जाऊन आपण बघू की खरंच चालू आहे का. तर आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघितली आहे जी रॅप बॅटलची होती आणि आता दुसरी ॲक्टिव्हिटी करते आपण जात आहोत. तर चला आता निघू आणि दुसरी ॲक्टिव्हिटी बघू की दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे. मजा काय असते तर तुम्ही बघू शकता.
चला तर आता आपण निघू आणि पुढे काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण बघू आपण पुढे. चल मुबी. शुभमला खूप कंटाळा आलाय. शुभम कधीपासून नुसतं बसतोय येऊन, अजून काय करत नाहीये. बसतोय. शुभम तुझ्या घरी असा कुत्रा असला असं गाईज आता जे बघणार आहात खूप भारी आहे. बिकॉज असं वाटतं की लाईव्ह कॉन्सर्ट आहे आणि खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे. मग दाखवतो मी बघा. तर तुम्ही बघू शकता की एनर्जी इतकी आहे या गाण्यामध्ये. एनर्जी इतकी आहे की तुम्ही बघू शकता की जे वयस्कर आहेत त्यांना पण हे गाणं नाचण्यासाठी हे करत आहे. कारण महाराजांचं गाणं म्हणजे ते एनर्जी पाहिजे. अशी एनर्जी सगळ्यांच्या नाव राहणार. जय जय श्रीराम. अशीच एनर्जी राहणार सगळ्या काय मला जेव्हा महाराजांचं नाव येणार तेव्हा ही अशी एनर्जी दिसणार तुम्हाला. तर खूप भारी वाटलं हे जेव्हा बघितलं तेव्हा जावं पुढे आणि बघू की पुढे कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहेत ते बघायला. चला. आजोबा आला, आजोबा आमचा. आणि गाईज इथे आजोबा आलेले आहेत. एक फुल एनर्जेटिक आहे, फुल एनर्जेटिक आहे. ते बघा ते बघा. हो. आणि काका आता फुटबॉलचा हा शॉट मारणार आहे. मजा आया. तर मंडळी चला आता आपण निघतोय आता इथून आणि खूप उशीर झाला आहे. आज संडे त्यामुळे मेगा ब्लॉक पण असेल तर ट्रेन्स बंद होतील लवकर म्हणून आता निघायला लागते आम्हाला इथून. खूप एन्जॉय केली, खूप
ॲक्टिव्हिटीज बघितल्या, खूप जणांना बघितलं जे त्यांना रिस्पेक्ट आहे, जे खूप आर्टिस्ट आहेत त्यांना बघितलं. तर ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे आणि नक्की तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट नक्की करा आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल. गाईज बाय, टेक केअर आणि सपोर्ट करा.